जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही गव्हर्नमेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याला 7 वर्ष होऊन गेलेत, तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही. तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत. आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. पण तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन. मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या की आम्ही ह्या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. मग तो आपण त्याला वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा मी सेंट्रल किचनचा विषय, तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं की आम्ही या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्हाला लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये, यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाहीये, परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे. ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात, आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये ही काळजी आम्ही. मंत्री महोदय, तुम्हाला आता प्रश्न आहे. तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे. जर पुढच्या 2 दिवसात विद्यार्थ्याच्या जीवितास काय हानी झाली तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेताय? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललो आम्ही, त्यांच्यासोबतच चालतो. पण लगेच चालतो लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहेत, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहे इथं सविस्तर. प्रश्न वेगळा आहे की तुम्ही निर्णय घेईपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात? आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही काही झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात का? मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय? प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर? आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं. तुमच्या समोर मुलं म्हणतात की आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते. तेच म्हणतात. वाद झाला तुमच्या समोर नाही, वाद नाही झाला. नाही, चुकीचं ब्रीफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे GR काढलेले महाराष्ट्राने पाहिलेले आहे. विद्यार्थ्यांचा संपूर्ण विश्वास आहे. तुम्ही GR पटकन का काढू? त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर. पाठीशी उभे राहिले नसते, त्यांनी बाईट दिली. बरोबर आहे. प्रश्न संपला सर. त्यामुळे असं चुकीचं काढल्याचं बघितलंय. विषय काय आहे, जे आपले याचे मुद्दे आहेत, जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय. म्हणजे कसा, जर जात पडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेची. कारण का जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, त्याचा निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. ह्या गोष्टी आमच्यासोबत त्यांच्यासोबत डिस्कस झाल्या. मंत्री महोदय म्हटले का ह्या काही गोष्टी दुसऱ्या विभागांच्या रिलेटेड आहे, म्हणजे जी माहिती मागवणे, यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. आम्ही तसाही 14 दिवस उपोषण केलेलं आहे. अजूनही आम्ही 10 दिवस उपोषणाची तयारी. आमचा मृत्यू झाला तरी चालेल, पण या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. तुम्हाला विश्वास आहे का ते मान्य होतील? नाही झालं तर मग मृत्यू अटळ आहे. आमच्या विद्यार्थ्यावर आम्ही सोबत चालतो. मंत्री महोदय बसून बोला, बसून बोला. मंत्री महोदय चर्चेतून निघून चाललेले आहेत. मंत्री महोदय का नेमकं निघून चालले? मंत्री महोदय निघून चालले. मोठी बातमी आपण बघतोय. मागण्यांवर विद्यार्थी आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मंत्री महोदयांनी थेट भेट दिली आणि यावेळी त्यांनी सकारात्मक चर्चा केली आणि या संदर्भात पत्रकार परिषदेत त्यांनी अपडेट दिली. आमची विद्यार्थ्यांसोबत बैठक झाली असं अशोक उईके यांचा दावा आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मागील 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या चर्चेनं पूर्ण झाल्या आहेत, लवकरच त्या पूर्ण होतील असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला आहे. दरम्यान विद्यार्थी मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत आपल्या उपोषणावर ठाम राहणार असं त्यांनी म्हटलेलं आहे. उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची आपण भेट घेणार असं मंत्री महोदयांनी यांनी म्हटलंय. विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. सर्पदंशानं मृत्यू पावलेल्या 3 विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटींची भरपाई ही मागणी होती. वसतिगृहातील आणि निवासी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला 10 कोटींचं विमा संरक्षण मिळावं. राज्यातील 12,500 रिक्त आदिवासी पदं तातडीनं भरावी. पेसा कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर कायम करावं. वसतिगृहामध्ये सुरक्षित वातावरण, सकस भोजन, उत्तम आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या महत्त्वाच्या मागण्यांसाठी बसलेल्या उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत बैठकीनंतर मंत्री अशोक उईके हे माध्यमांसमोर आले होते आणि यावेळी त्यांनी सरकार आणि विद्यार्थी यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे हा विश्वास दिला. दरम्यान मागण्यांवर विद्यार्थी आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा हा मंत्री महोदय करत असले तरी वास्तवात विद्यार्थ्यांची भूमिका यापुढे काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.